हमारा खाना है, इसमें गुलाब जामुन मेरे अकेले के लिए नहीं है, विजय के लिए भी है। पूरी है, पापड़ है, दाल चावल, ये मूंग का शीरा और क्या है इसमें, पापड़ बहुत सारे लिए मैंने, पनीर की सब्जी, छोले और मूंग की भजिए भी थे। किधर गया? हाँ, मैंने सिर्फ 2 ही लिया और पूरी है। इतना सारा खाना है। ये इनका खाना है। इन्होंने रायता मेरे लिए लिया, मैंने इनके लिए गुलाब जामुन लिया, इन्होंने मेरे लिए रायता लिया। ऊपर नो थक क्या है, देखो हाथ सुन हो चुके हैं। हम लोगों ने लिया काला खट्टा। इधर हो रहा है हमारा काला खट्टा पार्टी, दिखाओ। ये पूल की तरफ बैठे हैं हम, खा रहे हैं काला खट्टा। जेवून मस्त काला खट्टा खात आम्ही पुलामध्ये असे पाय देऊन असं छान आरामात बसलो होतो। थोडंसं असं ऊन येत होतं, त्याच्यामुळे मस्त असं थोडं थंड थंड वाटत होतं, कारण का खूप भिजलो होतो, खूप भिजून आम्ही दमलो होतो स्विमिंग पूलमध्ये। आता आम्हाला जायचं होतं मस्त असं तिकडे ना धबधब्यासारखं बनवलेलं आहे, तिकडे जायचं होतं। त्याच्या आधी म्हटलं थोडंसं गोळा वगैरे थोडा खाऊया मस्तपैकी, थोडंसं पूलमध्ये बसूया, थोडंसं इथे थोडंसं मजा घेऊया। इथे एक मोठा असा पूल होता आणि 2 पूल होते, एक लहान मुलांसाठी एक मोठ्या मुलांसाठी असं होतं। तर आम्ही मोठ्या मुलांच्या पूलमध्ये काही मला एवढी हिंमत नाही झाली, कारण का तो खूप थोडा खोल होता, म्हणून आम्ही लहान मुलांच्या पूलमध्येच थोडंसं फिरत होतो, कारण का मला भीती वाटते, जास्त नाही होत त्याच्यामुळे। मग नंतर आम्ही थोडंसं फिरलो, थोडंसं मजा केली, फोटोज काढले, आरामात थोडं निवांत गोळा खात 10-5 मिनटं बसलो। मग माझी मम्मी, आम्ही सगळ्याचे जरा इथे एक असं माउंटेनसारखं बनवलेलं आहे, तिथून पाणी पडतं, पण आता ते बंद होतं कारण का लंच टाईम होता त्याच्यामुळे। मग आम्ही फक्त जाऊन तिकडे फोटोज वगैरे काढले त्या माउंटेनवरती। असं शिडी आहेत बघा, त्या शिडीने वर जायचं असतं। माझी मम्मी आम्ही हाताला धरून घेऊन जात होतो, कारण का खाली स्लिपरी जागा असते पूलमधली त्याच्यामुळे, पण तिकडे बरंच स्लिपरी नव्हतं, खूप नीट अँड क्लीन पाणी असल्यामुळे खूप कमी स्लिपरी होतं। पण माझी मम्मी, आम्ही सगळ्याशी व्यवस्थितपणे गेलो आरामात, दोघी घाबरट, त्याच्यामुळे माझा भाऊ आणि माझा नवरा दोघे आम्हाला बॉडीगार्ड म्हणून प्रोटेक्ट करत होते। माझी मम्मी, आम्ही मस्त आता वर चढून मस्त तिकडे जाऊन छान आम्ही बरेच फोटो काढले, वर चढून थोडंसं व्हिडिओ वगैरे केले, खूप मस्त वाटत होतं तिकडे असं। आणि निवांत थोडा वेळ म्हटलं आधी बसूया, आराम करूया, कारण खूप थकलो होतो। नंतर पूर्ण एनर्जी गोळा करून मग त्या आपण तिकडे धबधब्यासारखं बनवले तिकडे जाऊया। ती एनर्जी आम्ही सगळे सेव्ह करत होतो, म्हणून आम्ही थोडंसं निवांत बसायचं ठरवलं। इथे बघा किती छान, आणि सगळीकडे झाडं बिडं खूप आहेत ना, त्याच्यामुळे खूप ग्रीनरी असल्यामुळे खूप निवांत वाटतं। मस्त बसलो, इथे थोडे फोटोज काढले बघा। इथे मी आणि माझा नवरा असं मस्त बसून आम्ही इथे एक फोटो काढला दोघांचा। पण नंतर वरच्या कट्ट्यावरती माझी बहीण आणि माझी मम्मी आणि माझा भाऊ बसलेला, दोघं जण बघा, हे दोघं वरच्या टेकडीवरती जाऊन बसले होते, तिकडे त्यांचा व्हिडिओ आणि फोटोज वगैरे काढला। माझी मम्मी फुल मजा करत होती, फुल फॉर्ममध्ये होती, आमच्यापेक्षा डबल ट्रिपल एनर्जी तिच्यात, आणि देवकर अशीच राहो। आणि मस्तपैकी ती पण बसून एकदम छान निवांत आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले बरेचसे। माझी मम्मी खूप फोटोजेनिक आहे, त्याच्यामुळे ती खूप कॅमेराला मस्त अँगल देते, आणि आमची छान असे फोटो काढून झाल्यावर आता म्हटलं चला आता उतरूया खाली आणि जाऊया पुन्हा तिकडे पुढच्या ठिकाणी। पुढचं बघायचं होतं आम्हाला, धबधबा पाहिला होता तो, फक्त आम्ही त्याच्यात गेलो नव्हतो, म्हणून आम्हाला ती आफ्टर लंच म्हणजे जेवल्याच्या नंतर आम्हाला तिकडे जायचं होतं। आता बघा मस्त उतरलोय पाण्यामधून। माझी मम्मी बघा किती हळूहळू निवांत उतरते, तिला मी ओरडत होते बॅकग्राऊंडमध्ये की मम्मी हळू उतरा, खूप घसरण्याची जागा आहे। तर माझा भाऊ एकदम बॉडीगार्डसारखा मागे उभाच होता, तो छान तिला प्रोटेक्ट करत होता, आणि खूप मस्त वाटत होतं। आणि खरं तर ना असेच ब्राईट कलर घालायला पाहिजे, कॅमेरात खूप छान दिसत। माझ्या मम्मीने एकदम परफेक्ट ब्राईट कलर घातले, आम्ही सगळ्यांनी डल कलर घातलेले, व्हाईट आणि असे सटल कलर घातलेले, पण माझ्या मम्मीने एकदम मस्त पिंक कलर घातल्यामुळे तो कॅमेरात किती सुंदर दिसतोय की नाही। माझा व्हाईट बघा किती डल दिसतोय, माझ्या भावाचा पण छान दिसतोय, पण तो पाण्यामध्ये मर्ज झालाय। तर सगळ्यात ब्राईट कलर ड्रेसचा माझ्या मम्मीचा दिसतो, तरी परफेक्ट ड्रेस घेऊन आलेली आहे स्वतःला, एकदम छान व्यवस्थित। आणि इथे माझा भाऊ थोडंसं तिला पाण्यामध्ये स्विमिंग करायला शिकवत होता, पण तिला काही जमलं नाही, ती इथे सुद्धा जिम करत होती। तिला जिम ॲडिक्टेड आहे माझी मम्मी, तिला जिम करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे ती तिकडेही जिम करायचं दाखवत होती। आणि त्याच्यानंतर मी म्हटलं राहू दे आता मी करते, मी मस्त पूलमधनं बाहेर आली, थोडी शायनिंग मारत व्यवस्थितपणे, आणि मग नंतर आम्ही निघालो पुढच्या दिशेने। कुठे चाललोय ते बघूया ना आपण, तुम्हाला बघायचं तर धबधबा तो दाखवतो आता आम्ही। छान असं आम्ही दोघं पण, माझ्या नवरा बॅग वगैरे होतं, त्याच्यात मोबाईल्स होते आमचे, त्याच्यामुळे त्यांच्या हातात एक बॅग होती, भावाच्या हातात बॅग होती, दोघं जण बॅग सांभाळत होते।
मग माझी बहीण आली. हां, माझी बहीण बघा इथे व्यवस्थित मस्त दिसते की नाही, छान. तिने पण कपडे एकदम व्यवस्थित घातले होते, म्हणजे कलर एकदम ब्राईट मस्त घातले होते. आणि हा वाईल्ड अँगलने आम्ही घेतलेला बघू शकता. कधीच मला वाटलं ना तर नक्की तिकडे जाऊ. खूप छान रिसॉर्ट आहे. एकदा तरी आयुष्यात असं कुठेतरी आपलं जायचं, वर्षात नाही एकदा 2 म्हणजे 6 महिन्यात एकदा यांची पिकनिक काढायची फॅमिलीसोबत, जेणेकरून तुम्हाला ती खूप म्हणजे एनर्जी देते, नवीन पुन्हा तुम्हाला काम करायला तुम्हाला ताकद देते. म्हणून फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम घालवायला नक्कीच जा. फ्रेंड्सबरोबर जातोच आपण दरवेळेस, पण फॅमिलीसोबत खरं जाण्याची मजा वेगळीच आहे. आणि आमच्याकडे ना फ्रेंड्सपेक्षा फॅमिलीसोबतच जाण्याला जास्त महत्त्व आहे. आम्ही फ्रेंड्ससोबत क्वचित कधीतरी गेलो तर गेलो, नाही तर आम्ही सगळे फॅमिलीसोबतच जातो. सगळे खूप खूप मस्त बघा, किती छान ॲटमॉस्फिअर आहे. माझी बहीण पण किती गोड दिसते, एकदम छान होतं. तिथे आम्ही खूप फोटोज काढले, खूप मजा केली, तुम्ही बघू शकता. खूप प्रयत्नानंतर आम्ही हा एक पोज ट्राय केलेला. म्हणजे असं माझ्या मम्मीने सजेस्ट केलेला की तू असं ना वरती तप करते असं दाखव, हात तसे वर करून ह्या पोजमध्ये. आणि हा माझा नवरा असा खाली हात जोडून असं उभा राहील, म्हणजे असं एक असा तप करणारे असा लुक होता. माझ्या मम्मीने असं कुठेतरी इंस्टाग्रामवर पाहिलं, तर माझ्या मम्मीला हा अँगलने तुम्ही व्हिडिओ करा. आणि खूप प्रयत्न करत होतो मी, पण ना माझा बेस बसतच नव्हता. पाय इतके गिळगिळीत झाले होते ना, तर सारखा पाय सटकत होता. पाण्याने पूर्ण भिजलं होतं, त्याच्यामुळे पाय सटकत होते. मग खूप अथांग परिश्रमानंतर हा सीन असा व्यवस्थित बसला आणि मी पूर्ण फोकस करून असा व्यवस्थित हा पोज देऊ शकला. आणि खूप छान व्हिडिओ आला आणि खूप खूप मस्त पोज आली ती, आणि खूप भारी वाटलं. आणि फायनली तो टेक कंप्लीट झाला. 3-4 वेळा रिटेक झाल्यानंतर फायनली तो एक टेक मस्त आला. आणि नंतर माझा भाऊ आणि मम्मी दोघांनी प्रयत्न केला करण्याचा. माझा भाऊ थंडीने कुडकुडत होता, कारण का वरून खूप जोरजोरात पाणी येतं. इतकं जोरजोरात पाणी पडत असताना सुद्धा माझी मम्मी एकदम फोकस करून व्यवस्थित, माझ्यापेक्षा जास्त ती व्यवस्थित फोकस करून अशी उभी राहिली. ती 1 टेकमध्येच तिने हा अटेम्प्ट पूर्ण केला आणि मी 3 टेक घेतले खरं तर. पण बघा, माझी आई असून ती एकदम व्यवस्थित फोकस करून उभी राहिली आणि त्यांचा टेक एकदम मस्त झाला. त्याच्यानंतर माझ्या आहोंची बारी आली. त्यांना पण आम्ही एक असा व्हिडिओ काढायचा होता की बाबा तिकडे एक गुफासारखी होती, या दगडांच्या आतमध्ये गुफासारखी होती, तिकडनं बाहेर या म्हटलं. आणि असं स्लो मोशनमध्ये मस्त असं जरा चालत, इथे बघा असं वरून वाईल्ड अँगल घेतला, धबधबा किती मस्त होते. आणि इकडे असं गुफासारखी आहे, त्याच्यातून बाहेर या म्हटलं. त्यांना 3-4 वेळा त्यांना पण सांगितलं, कारण का तो अँगल बसतच नव्हता व्यवस्थितपणे. मग त्यांना सांगते असं बाहेर आणि व्यवस्थित असे केस बीस असे जरा हलवा, म्हणजे मी स्लो मोशनमध्ये देईन. हो, पण त्यांनी पण 2 अटेम्प्टमध्ये व्यवस्थित केला. तिसऱ्यांदा अटेम्प्ट लागला माझ्या भावाचा. माझ्या भावाचा पहिला अटेम्प्ट काही व्यवस्थित आला नाही, म्हणून तो म्हटला नाही आता मी सेकंड अटेम्प्ट करणार आणि व्यवस्थित परफेक्ट करून दाखवणार, असा तो म्हणाला. आणि त्यांनी खूप मनावर घेतला आणि पुन्हा तो त्या गुफात गेला आणि तिकडनं बाहेर आला. आणि आम्ही स्लो मोशनमध्ये त्याला म्हटलं तो व्हिडिओ करू आपण नंतर, पण तो फक्त बाहेर आहे, मस्त हिरोगिरीमध्ये शायनिंग मारत आला तो, पण तरीसुद्धा बघा. माझ्या भावाचे दोन्ही अटेम्प्ट व्यवस्थित न झाल्यामुळे माझी मम्मी खूप हसत होती त्याच्यावरती. नंतर म्हटली चला आता तुम्ही दोघं बसा. आम्ही दोघं असं ना तपाचं इथे खाली बसून असं करणार होतो पाण्यामध्ये. तर मम्मी म्हटली नाही मी पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला आशीर्वाद देते असं. मग तिने तो आशीर्वाद देण्यावाला पोज केला आणि आम्ही असं मस्त पाण्यात दोघं पण असं बसलो. आपण जसं मेडिटेशनला बसलो होतो तसं पाण्यामध्ये बसलो आणि तो एक अँगल दिला. त्याच्यानंतर माझा भाऊ बघा किती छान इथे दगडांमध्ये असं झोपले आणि खूप हसत होती मम्मी बॅकग्राऊंडला. तुम्ही साईडला वा. बिहाइंड द कॅमेरा माझी मम्मी आणि बहीण ओरडून त्याला पोजेस सांगत होती, बाबू असं कर, बाबू तसं कर, बाबू असं कर. आणि ते दगडं असे लिटरली स्लिपरी होते, खूप ग्रिप लागते पाय त्याच्यावर ठेवायला. माझा भाऊ खूप ग्रिप ठेवून असा व्यवस्थित उभा होता आणि मस्त पोज दिले आणि हिरोसारखे पूर्ण त्यांनी छान असे पोज दिले. माझी मम्मी बॅकग्राऊंडला खूप हसून त्याला सगळं सांगत होते. माझी मम्मी खूप कॉमेडी करत होती. आम्ही खूप हसलो ह्या सिच्युएशनला, पण खूप धमाल केली आम्ही इथे. म्हणजे खूप मजा केली आम्ही आणि खरोखर हसून आमची अक्षरशः तोंड दुखायला लागले, इतकी मजा केली. कैसे कर. अरे
सगळ्यांचे फोटोशूट झाल्यानंतर फायनली माझा नंबर लागला आणि मीही मस्तपैकी आपले व्हिडिओज काढले, कारण का मला थोडेफार इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी मला व्हिडिओज हवे आणि खूप छान व्हिडिओज काढले. याच्यामध्ये ना खूप लोक होती तिकडे आजूबाजूला, मध्ये मध्ये सारखे येत होते. खूप टेक करून करून हा व्हिडिओ माझा फायनली झाला, कारण का लोक खूप सारखे तिकडे पाण्यात धबधब्याखाली नाचत होती, येत होती. व्हिडिओ सुरू करत होते मी आणि कोण ना कोण येत होतं, त्याच्यामुळे खूप डिस्टर्बन्स येऊन त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी कसा बसा थोडाफार का होईना पण शूट केला आणि खूप मस्त वाटलं मला तिकडे पाण्यामध्ये धमाल करताना. इथे माझी मम्मी बघा किती मस्त दिसते, एकदम जलपरीसारखी. वाईड अंगार घेतला वाईड. अरे मम्मी चष्मा घालून बाहेर दुकान आता इथे पूर्ण 2 तास आम्ही धमाल मस्ती केल्यानंतर आम्ही निघालो तो सेकंड ठिकाणी आम्हाला बघायचं होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.